10,000 रुपये लाचेची मागणी करणारा पारोळा येथील मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात। पारोळा येथील नागरी एज्युकेशन सोसायटी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पारोळाचे मुख्याध्यापक गौतम बालूप्रसाद मिसळ वय 36 याच्यावर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10,000 रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। सदर व्यक्ती नागरी एज्युकेशन सोसायटी 22 हायस्कूल पारोळा येथे शिपाई पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदाराकडून 10,000 रुपये लाचेची मागणी करीत होता। ही मागणी आरोपी लोकसेवकाचे भाऊ संस्था चेअरमन मिलिंद मिसे यांचा प्रभाव पाडून मागणी करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक शर्मिष्ठा घाडगे वालावलकर पोलीस अधीक्षक माधव वळ पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत सचिन साळुंखे पोलीस हवालदार राजन कदम व पावरा यांनी केली आहे। दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता भाग्यश्री पाटील पारोळा।